हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब. स्वागत आहे तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. काल जो व्हिडिओ टाकला आपण प्रिन्सेस करता त्याला तुम्ही भरपूर साऱ्या कमेंट केल्या आणि सगळे तुमचे प्रश्न मला विचारले. आणि त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मी जो नंबर दिला होता व्हॉट्सअपचा क्लाससाठी, त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्ही इतके सारे मेसेज केले, इतके सारे फोटो पाठवले ब्लाऊजचे. कटोरी ब्लाऊजचे तर एवढे फोटो आलेले की दादा हा ब्लाऊज बरोबर आहे की नाही बघा. मला सगळ्यांना रिप्लाय देणं शक्य झालं नाही, पण त्या सगळ्या ब्लाऊज मध्ये एक कॉमन प्रश्न होता की मी सगळ्या ब्लाऊजचं बघितलं तर कटोरी व्यवस्थित होती, पण तुम्ही जी योगपट्टी लावली त्या योगपट्टीमुळे कटोरी पूर्ण तुम्ही बिघडवून ठेवली होती. आणि त्यामुळं जे प्रॉब्लेम व्हायचे तुम्ही विचारलं होतं की योगपट्टी वरती जाते किंवा कटोरी व्यवस्थित बसत नाही. त्याचं कारण म्हणजे तुम्ही योगपट्टीची साईज आहे ती चुकीची कापलेली असते किंवा चुकीच्या पद्धतीने ती शेप जो आहे आपला तो चुकीच्या पद्धतीने दिलेला असतो. योगपट्टीचं पण भरपूर महत्व आहे ब्लाऊज मध्ये कटोरीच्या, कारण तुम्ही जी योगपट्टी लावतात ती जर चुकीच्या पद्धतीने लावली तर त्याचा परिणाम कटोरीवरती 100% होतो. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर असे मेसेज आले, त्यामध्ये मी सगळ्यांना रिप्लाय देऊ शकत नाहीये प्रत्येक वेळेस. ज्यांना शक्य होतं त्यांना रिप्लाय देतो, प्लीज समजून घ्या. पण मी सगळे प्रॉब्लेम सगळे फोटो बघितल्यामुळं माझे प्रॉब्लेम लक्षात आला आणि तोच प्रॉब्लेम मी तुम्हाला आज सांगणार आहे. ज्यांनी ज्यांनी कोणी मला फोटो पाठवला त्यांनी असं नका समजू की दादानी मला रिप्लाय दिला नाही, पण मी नक्की सांगणार आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की जी तुम्ही योगपट्टी कापता ती फार चुकीच्या पद्धतीने कापता. 90% योगपट्टीचं माप सेम आहे, फिक्स माप आहे. ते माप कसं घ्यायचं आणि तो शेप आहे तो कशा पद्धतीने द्यायचा आहे तर तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. दुसरी गोष्ट अशी की जे मी कालच्या 2 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेला आणि काल पण व्हिडिओ टाकलेला, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आपण युट्यूब जी फॅमिली आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन क्लासेस घेणार आहे. पण ते ज्यावेळेस आपण नंबर दिला होता तर जानेवारीची बॅच पूर्ण फुल झालेली आहे आणि फेब्रुवारीमध्ये पण जवळजवळ ऍडमिशन झालेलेच आहे. तर त्या ताईंना सगळ्यांना सांगतोय की तुम्ही काही काळजी करू नका. येणाऱ्या काळामध्ये आपण तुमचे जे 1 महिन्यात जे प्रॉब्लेम आहेत ते सगळे सॉल्व्ह होणार आहे. कारण ऑलरेडी कामाचा एवढा लोड आहे, त्याच्यातून आपण व्हिडिओ बनवतोय आणि आता आपण एक वर्कर कामाला ठेवलेला आहे. त्यामुळे थोडंसं आपल्याला भरपूर वेळ भेटणार आहे आणि येणाऱ्या काळात आपण भरपूर सारे युट्यूबच्या माध्यमातून पण भरपूर सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. आणि ऑनलाईन क्लास ज्यांनी करेले त्यांचे जर तुम्ही फीडबॅक बघितला तर आज त्यांचं दिवसाला 1000 ते 1500 रुपयाचं काम आहे. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतात. ते 90% त्यांची भीती निघून गेलेली आहे. काम करण्यामध्ये जी त्यांना भीती वाटायची ती भीती त्यांची कमी झालेली, कॉन्फिडन्स वाढलेला आहे. आणि कटिंग करताना ते बिंदास कटिंग करतात, शिवताना ती एकदम परफेक्ट आणि बिंदास शिवतात. छोट्या मोठ्या चुका छोट्या मोठ्या गोष्टी असतात, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे काम करताना तुमचा कॉन्फिडन्स एकदम चांगला असायला हवा. तर ज्यांना कोणाला क्लास करायचा त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा आणि क्लासची डिटेल नक्की घ्या. ज्यांना कोणाला क्लास करणं शक्य होत नसेल त्यांनी काळजी नका करू. येणाऱ्या काळात आपण ज्या पद्धतीने मी व्हिडिओ टाकतोय, ज्या पद्धतीने तुम्ही मला प्रॉब्लेम शेअर करताय, या माध्यमातून तुम्ही शिकू शकता. फक्त त्याला थोडासा वेळ लागेल, कारण मी रोज व्हिडिओ टाकू शकतो पण जास्त मोठा नाही टाकू शकत, जेणेकरून मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगू शकतो. की आज आपण जो विषय घेतलेला आहे त्या विषया संदर्भात मी तुम्हाला सांगतो की योगपट्टी कशा पद्धतीने योगपट्टी कटिंग केली पाहिजे जेणेकरून कटोरी एकदम परफेक्ट बसली पाहिजे आणि आपली योगपट्टी वरती चढली नाही पाहिजे. तर बघूया आपण योगपट्टीची एकदम परफेक्ट कटिंग कशी करायची, त्याचं काय महत्व आहे कटोरी ब्लाऊज मध्ये. तर योगपट्टी कटिंग करताना काय करायचं आपल्याला, सगळ्यात आधी खालची जी बाजू आहे तिथे आपल्याला 1/2 इंच शिलाईसाठी मार्जिन घ्यायचंय, 1/2 इंच. आणि जी फ्रंट साईड आहे हुक ज्या साईडने लावतो त्या बाजूला आपण माप कसं टाकायचं, सगळ्यात आधी आपल्याला 2.5 इंच घ्यायचंय आणि 2.5 इंचानंतर पुन्हा आपल्याला 3.5 इंच घ्यायचंय. वरती आपल्याला 1 इंच वाढवायचे. पाठीमागची बाजू आपल्याला 2.5 इंच ठेवायची. 2.5 इंचावरती आपल्याला अशी सरळ मार्किंग करून घेतली की हा जो शेप आहे हा एकदम असा राऊंड किंवा लांबून या साईडने असा इथून तुमचा कटोरीचा टक्स इथे येतो तुम्ही शेप इथून देता, असं नाही करायचं. आपल्याला इथे 3.5 इंच मार्किंग करायची, 3.5 इंच मार्किंग करायची आणि 3.5 इंचावरती आपल्याला असा शेप द्यायचा आहे. तर असा शेप द्यायचा, इथे राऊंड सुद्धा आपल्याला करायची गरज नाहीये. शेप हा योगपट्टीचा नेहमीच सरळ द्यायचा आहे. कटोरी ज्या पद्धतीने आपण कटिंग करणार इथे आपल्याला राऊंड करायचं नाहीये. राऊंड केल्याच्या नंतर काय होतं, आपली जी योगपट्टी आहे ती छातीवरती चढली जाते. तर त्यासाठी आपल्याला ही जी मार्किंग आहे सरळ ठेवायची आणि इथून पुढे पण आपल्याला 2.5 इंचाच मार्किंग घ्यायचंय. खाली आपल्याला 1/2 इंच शिलाईसाठी मार्किंग ठेवायची. आता ही जे जर समजा हे तुम्हाला माप कमी जास्त होत असेल, तुमची जर कटोरी काढण्याची पद्धत दुसरी असेल, थोडीशी प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, तर तुमची पद्धत थोडी वेगळी असेल तर हे जे माप तुम्हाला कमी जास्त वाढत असेल तर दुसरं जे माप आहे ते कशा प्रकारे घ्यायचंय. ब्लाऊज शिवलेला कुठे येतो दाखव, हे बघा. आता हा जो कटोरीचा ब्लाऊज आहे आपल्याला काय करायचं, मग हा जो टक्स मारतो आपण, हा टक्स मारतो, ह्या टक्स पासून पुढे आपल्याला शेप द्यायचा आहे. जिथे टक्स मारलेला आहे इथून ह्या कटोरीचा टक्स जिथे मार्किंग येते, कारण आपण टक्स पासून पुढेच कटोरीला पुढे शेप दिलेला असतो 1/2 इंच,
तर आपल्याला हा जो शेप आहे, इथून हा जो शेप देतो आपण, हा इथे असा आपला टक्स आला पाहिजे आणि ह्या टक्स प्रमाणेच आपल्याला इथून पुढे आपल्याला असा शेप द्यायचा आहे. ते नेहमी लक्षात ठेवा, हा शेप आपल्याला इथून असा घ्यायचा नाही अजिबात. टक्सच्या वरती आपण जिथून टक्सची सुरुवात आहे आपली तिथूनच आपल्याला हा शेप आला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला योगपट्टी कटिंग करायची. तुम्हाला योगपट्टीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल, तुम्हाला कळलं असेल, लक्षात आलं असेल की योगपट्टी कशा प्रकारे कटिंग करायची, कशा प्रकारे कापायची. तर इथून पुढे तुम्ही जे ब्लाऊज शिवणार आहे तुम्ही एकदा अशा पद्धतीने योगपट्टी कटिंग करा आणि ब्लाऊज शिवून बघा. कटोरी खूप छान बसेल आणि ब्लाऊज पुढून वरती जो जातो तोही जाणार नाही आणि तुमची कटोरीची जे प्रॉब्लेम आहेत ते 90% सॉल्व्ह होतील. आणि तुम्ही जे मला मेसेज करताय असेच करत राहा, कमेंट करत राहा, जेणेकरून मला तुमचे प्रॉब्लेम लवकर लक्षात येतील. रिप्लाय जरी नाही दिला तरी तुमचा दादा नक्की व्हिडिओ त्याच्यावरती बनवेन, हे कन्फर्म आहे. त्यासाठी तुम्ही बिंदास मला तुमचे जे प्रॉब्लेम होतात ते नक्की सांगत जा. फक्त फोन केल्यानंतर थोडासा कमी वेळ घेत जा. कधी कधी खूप जास्त वेळ बोलतात, त्यामुळे मला शक्य होत नाही प्रत्येकाला सगळ्या गोष्टी सांगणं. जे महत्वाचा विषय असेल तो मेसेज करत जा. खूप जास्त प्रॉब्लेम असेल तरच कॉल करत जा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यांनी कुणी चॅनल सबस्क्राईब नसेल करेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा. येणाऱ्या काळात आपण सगळ्या गोष्टी शिकणार आहे आणि तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते लवकर लवकर मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.